कोणता आहे सीसी कोणता आहे इथं सांगून बरोबर हे फिजिकली सांगता येईल आपल्याला. सिम्बॉल तर तुम्हाला माहितीच सगळे क्लासमध्ये शिकला असेल सिम्बॉल वगैरे सगळे. याडत आपण आपली काळजी घ्यायची, हात वगैरे वर करायचं नाही, इक्विपमेंट जवळ जाऊ नका. सोबत आहे माहित असेल माझी ती इच्छा असते ऐकत असताना कशासाठी ऐकत लागल्याप्रमाणे तुम्हाला भविष्यात बेसिक गोष्टी ऐकताय. आता तुमचा ओझं घालण्याचा वेळ थोडा 2 तास थांबा, बाहेर गेल्यानंतर गोंधळ तुमचं वय जे आहे ते गोंधळ करा. तुम्हाला इथं आल्यानंतर काय दिसतं, आपल्याला काय समजतं. आता 10 स्टेशनमध्ये प्रत्येक गोष्टीनुसार आपल्याला शिकायचं आहे, नेमकं होतं काय. तर SLD वरून तुम्हाला एक लक्षात आलं की एक 132 केवीची साईड आहे, एक 33 केवीची आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे 2 ट्रान्सफॉर्मर आहे. तर एक बाजू जी हिरवी दिसते ती 132 आहे आणि खालची बाजू 33. गेल्यानंतर तुम्हाला एक बे, आता माझ्यासाठी हे सबस्टेशन नवीनच आहे त्यामुळे साहेब तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक इक्विपमेंटची माहिती देते. तर तुम्ही फक्त सांगा एक एक फोटो काढा हवं एखादा. रेजिस्टर असते हाय वोल्टेजचा लाईट केला करते, हाय वोल्टेजला लो रेजिस्टन्स पाहत असलेला ऑटोमॅटिक स्पीड ऑफ करते. पूर्ण शब्द ह्याचं प्रोटेक्शन आहे. त्याला पहिलं लाईटिंग असते हाय वोल्टेज तयार होते लाईट त्यासाठी आपलं इक्विपमेंट पूर्ण आली काय होतं इक्विपमेंट शक्यता ती ट्रॅफिक आहे काम ते वेव ट्रॅफिक. माझा आवाज वाढवतो थोडा. जसं साहेबांनी सांगितलं हे जे इक्विपमेंट्स आहेत हे एक बे म्हणतो आपण, नंबर ऑफ इक्विपमेंट एक बेजसाठी असतात. म्हणजे एक सर्किट करण्यासाठी जे अरेंजमेंट आहे तर त्याचे अरेंजमेंट म्हणजे हे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतात. साहेबांनी सांगितलं की पहिला लाईटिंग रजिस्टर असतो, जे विजा पडतात आपल्या लाईन्सवर, तर ते पडत असताना जे सगळ्यात वर दिसते टॉपला ते अर्थ वायर असते. पडताना दिसते अर्थ वायर पडत असते. या व्यतिरिक्त त्या अर्थ वायर व्यतिरिक्त काही व्होल्टेज आपल्या लाईन्समध्ये येतं त्या फेजवर. तर त्या फेजचा व्होल्टेज जास्त होऊ नये आणि स्विचयार्डमध्ये तुमचं पॉवर ट्रान्सफॉर्मर वगैरे इक्विपमेंट असतात ते जळू नये त्याच्यासाठी वीज असते ते सर्च केलेली असते तुमच्या लाईटिंग रजिस्टरमधून सुरुवातीला. तर जर याचा अर्थ आहे की तुमचा लाईटिंग रजिस्टर हे सगळ्या तुमच्या स्विचयार्डचा पहिला इक्विपमेंट असतो. त्याच्यानंतर कपलिंग कपॅसिटर असतो. साहेबांनी सांगितलं आपण कपलिंग कपॅसिटर कम्युनिकेशनसाठी वापरला जातो.
पूर्वी आता ती पद्धत बंद झाली. पूर्वी लँडलाईन असायचे सगळ्यात तुमच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे. साधारण 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पूर्वी मोबाईलचा वापर तेवढा नव्हता. त्या काळामध्ये कम्युनिकेशनसाठी एक फोन असायचा सबसे आणि तो फोनचा वापर रिमोट कंट्रोल म्हणजे आता मुळात विषय काय आहे, तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे. जर मी ठरवलं की मला सगळं स्विच PLCC's काढायचं जर कधी केले तर मी भारतातला कुठलाही बिलिंग लाईन एक रिमोट, आता हे 132 kV लेवलला पॉसिबल नाही आहे, तर बंद करू शकता आणि त्याची जी पॉवर फ्लो आहे ते तुम्ही कंट्रोल करू शकता. अजून तेवढा आपल्याकडे भारतात तेवढा वापर नाही, पण तंत्रज्ञान तिथपर्यंत विकसित झालेलं आहे. तुम्ही ज्या CTPT ऑफिस आहेत ते कॉलेजला शिकताय ते खूप याच्यानुसार आता तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमधून बाहेर पडाल तुम्ही शिकलेलं आहे आणि प्रत्यक्षात असलेलं. आता तुम्हाला सांगितलं की बेचे अरेंजमेंट आहे, या ज्या इक्विपमेंट आहेत हे यार्डकडे बघाल तर 132 kV स्विचयार्डमध्ये प्रत्येक इक्विपमेंट उंचीच्या फोर्स लेन इन्सुलेटर आहे, ज्याची उंची खूप जास्त आहे. ते असं आहे आणि तुम्ही ज्यावेळेस 33 kV मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तिथली फोर्स लेन जर एवढा असेल 220 kVचा एल याच्यापेक्षाही मोठा असणार, कारण तुम्हाला तो फ्रीज तेवढ्या अंतरावर ठेवायचा. लक्षात येते. तेच तुम्ही 33 kVला जाल किंवा तुमच्या पाठीमागे एक 11 kVची छोटी लाईन झाली ते इन्सुलेटर बघा, 11 kVची छोटी छोटी इन्सुलेटर LTचे त्याच्यापेक्षा छोटे आहे. काय करतात असं लक्षात ठेवायचं, जसं व्होल्टेज वाढेल तसं इन्सुलेशन किंवा तुमचं कॉपरचं जर वायर असेल त्यात जास्त लक्षात आल्या पाहिजेत. त्याचा आकार पूर्ण लहान पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या तारेचा आकार मोठा झालेला असेल. म्हणजे ज्यावेळेस आपलं व्होल्टेज बेसिक गोष्टी दोन सांगतो जातं वाढलाच आहे मिळतं. म्हणजे आपण सबस्टेशन बनवतो का त्याची कारणं आहे. तुम्हाला सांगता येईल कोणाला की तुमचं जनरेशनचं व्होल्टेज किती असतं, जे जनरेटिंग स्टेशनला होतं थर्मलला किंवा इतर ठिकाणी त्याचं जनरेटिंग व्होल्टेज किती असतं बरोबर. आपला डिमांड आहे की आता मुंबई असेल किंवा कळंब असेल किंवा जे शहर आहेत जनरेटिंग स्टेशनसाठी तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो बरोबर. 11/220 असतो, 11/132 असतो. तशा प्रकारे तिथं स्टेपअप केलं जातं आणि स्टेपअप करून लोड सेंटरपर्यंत घेऊन गेलं जातं. ज्यामध्ये काही हाय व्होल्टेजला पॉवर लॉस कमी होतो. हे बाबतीत लक्षात ठेवा, तुमच्या उपयोगाला येते. हाय व्होल्टेजमध्ये पॉवर लॉस कमी असतो, त्या कारणानं त्या ज्या हाय व्होल्टेज लाईन आहेत त्या बनवल्या जातात आणि तुमच्या लोड सेंटरला जसं की तालुक्याचं ठिकाण होतं पूर्वी ज्यावेळेस पॉवर सिस्टीम असेल होते लाईट त्याची माहिती का नाही तुम्हाला घेतला कुठं स्टार्टिंग तुम्हाला आपण सांगितलं तुमचा इलेक्ट्रिक लाईट तयार होती परत तुमचा परत सप्लाय जर गेला तर आपलं सेंटर पण घ्यायला देखील होते आंबेजोगाईची पुढे याची इलेक्ट्रिक लाईट तयार होते. इलेक्ट्रिक लेवल जे आहे ना जनरेशनची लेवल आहे स्टार्ट झाला इलेक्ट्रिक आपल्याकडे मेंटेनन्स करायचं आपला आपला मेजरिंग इक्विपमेंटसाठी लो करंट करायचं आणि ड्रिलला सप्लाय म्हणजे ड्रिल जे रेटिंग असते 800 जेव्हा समजा सिस्टीमवर आपला फॉल्ट होते ऑटोमॅटिकली काय होते ते ब्रेकर टिप होते ब्रेकर त्याच्यामध्ये काय होईंग आणि क्लोजिंग कॉन्टॅक्ट असते. ब्रेकर बघितलं गॅस ऑटोमॅटिक फ्लो होते नाहीतर हे स्फोट होण्याची शक्यता असते. एसएलसीचं काम काय माहिती का हे क्विंचिंग करायचं. तर हे नॉर्मल कंडिशनला आपण ऑन ऑफ करू शकतो. ज्यावेळेस आपला आउटेज आहे मेंटेनन्स हाय करंट फ्लो होते आपली बस आली पूर्ण
ब्रेकर काय केलं ते बसला कनेक्ट केलेला आहे. हे पूर्ण बस फार पूर्ण पोळली. यापासून आपलं कुठे सप्लाय घ्यायला येते. आपल्या घरामध्येच असते बघा, एका रूमला सप्लाय, वेगळ्या रूमला सप्लाय. काय समजायचं काम काय माहिती का, हे बसला आणि ब्रेकरला कनेक्ट करण्यासाठी. बसला ब्रेकरला आता कसं आहे माहिती का, ही बस आपण बंद करू शकत नाही मेंटेनन्समध्ये. समजा आपल्या बाकीच्या सप्लायसाठी किंवा बाकी आपल्याला तिथे सप्लाय केला इकडं त्याला करायचं. आपल्या वेळेचं पूर्ण काम करायचं. हे आयसोलेट ओपन करायचं. आयसोलेट बरं, आयसोलेट ओपन केल्यानंतर आम्हाला माहिती का सप्ला कुठं राहणार, सप्ला राहणार. लक्ष ठेवायचं की कंडक्टर कनेक्ट केलेला आहे, कंडक्टर सप्ला आला आहे. ओपन केल्यानंतर सप्ला कुठं करायचं. मग तिकडल्या साईडला जे तिकडं जे इंचार्ज जे ऑपरेटर असते ते तिथून आत करून द्यावा. पूर्ण बे आयसोलेटर आहे बसते. हे पूर्ण बे आयसोलेट झाला. आता एक केलं सप्ला बंद झाला. याच्या नियंत्रणासाठी आणि त्याच्यावर देखभालीसाठी तेवढी यंत्रणा एकत्रित काम करतात. म्हणजे सोप्या शब्दात तुम्ही एक स्विच घरामध्ये जेवढं ऑपरेट आमचा एक ब्रेकर लक्षात आलं तर बोलण्यासाठी डायरेक्ट यंत्रणा नाही केली. त्या सिटीमध्ये काय केलं जातं, करंट ट्रान्सफॉर्मर सिरीज आयसोलेटर, त्याच्यानंतर वेव्ह ट्रॅप तो डब्बा दिसतोय तो गेले फ्रिक्वेन्सीच्या वेगळे सिग्नल त्या कंडक्टर भोवती जाईल. मग ते कंडक्टर भोवती त्या लाईन या टोकावरून त्या टोकाला जात असताना स्विच मध्ये येऊ नये. असा फॉल्ट होतोय, फॉल्ट झाला का हाय करंट फ्लो होते. हाय व्होल्टेज जे आहे हाय व्होल्टेज घेते आणि लो व्होल्टेज मध्ये काही कन्वर्ट करते ट्रॅप बनावं. ते त्याच्यामुळे रेटिंग आहे 145 रेटेड व्होल्टेज म्हणजे आणि 145 पी व्होल्टेज आहे. जरी 132 व्होल्टेज जरी वाढलं 145 पी पर्यंत तर तो इक्विपमेंट थोडं देऊ शकतो. इक्विपमेंट ठेवली आहे आणि पूर्ण प्रत्येक वेगवेगळं काय केलं जातं. गेली केसला बसला गेली. बस कळेल तुम्हाला, बसला गेली. आता बसून पुन्हा दुसऱ्या लाईन आहे करंट इथं आली, करंट इथं आली आणि ती बंद झाली. तसं काही आता आलं ते कळम यूज केलं ना काय होणार, कंडक्ट खाली क्लिअरन्स असते 4 मीटर 8 मीटर क्लिअरन्स असते. तिकडं क्लिअरन्स कमी आहे. काय सांगितलं काय उलटे असल्यामुळे क्लिअरन्स दिलेलं आहे 2.5 फूट 4 फूट 12 फूट असं डिस्टन्स दिलेलं आहे. तर ते थोडं क्लिअरन्स मेंटेन करावं लागतं. तसं डिस्प्ले मेंटेन कंडक्टर खाली लटकला. आता ही पूर्ण ट्रान्सफॉर्म झाला होतं. तो बेस झाला, त्याला तो लाईन बेस झाला. लाईन बेस तुम्हाला लाईन आल्यामुळं हा ट्रान्सफॉर्मर बेस, तिथून ट्रान्सफॉर्मर बेस सुरू झाला. लाईटिंग अरेस्ट आता कसं आहे ट्रान्सफॉर्मर बेकर सिटी वगैरे जे आहे ना हे लाईटिंग अरेस्ट हे ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन आहे. काय माहिती का रे, ट्रान्सफॉर्मरची कॉस्ट जवळपास 3-4 करोड कॉस्ट आहे. 3-4 करोड मध्ये कॉस्ट आहे. त्यासाठी याला प्रोटेक्शन एवढं यूज. आता ही 3 पेजेस चालत हे बुशिंग थ्रू मध्ये लीड असते वाइंडिंग. याची वाइंडिंग गेली वाइंडिंग याची वाइंडिंग येणार याची बुशिंग असते गेली आणि त्याचं कन्वर्ट होऊन तेच की होणार वाइंडिंग मध्ये वाइंडिंग आहे आणि मध्ये